नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आम्ही आहोतो इचलकरंजीत. शुद्ध शाकाहारी मारवाडी पद्धतीचं कणी जेवण आपल्याला खायचं आहे. आणि मी होतो, आमचे पंकज भाऊ होते, आप्पा होता. आपल्याला कणी मस्त मारवाडी पद्धतीचं जेवण कणी आमच्या पंकज भाऊने आम्हाला सांगितलं होतं. तिथं मी आलो होतो. तिथं आपल्याला प्रॉपर जेवण, चुरमा वगैरे असतो की नाही, तो सगळा खायचा आहे. आणि त्यासाठी आम्ही आलो इचलकरंजीत. जनता बँक आहे की नाही, तिथनं खालच्या साईडला आला असा तर तिथं रुची पान शॉप म्हणून लागते. त्याच्या अलीकडे गेला असं की नाही, असं छोटंसं घर आहे. हे बघा मागे दिसते की नाही, छोटंसं घर. तिथं आपल्याला ते जेवण मिळणार आहे. जेवण कसं आहे काय आहे तिथं आता गेल्यानंतर तुम्हाला नक्की सांगतो. ओके. आणि अशा पद्धतीनं की नाही छोटंसं घर आहे. घरामध्ये असणारी व्यवस्था बघूया आपण. घरगुती बैठक व्यवस्था भारतीय पद्धतीनं केलेली. आणि आतमध्ये किचनमध्ये गेल्यानंतर किचन अगदी छोटंसं आहे, पण या साहेबांनी की नाही व्यवस्थित पद्धतीनं सगळं केलेलं आहे. स्वतः सगळं करतात. ते त्या साईडला तूप आहे ना, ते हे तूप आहे. हे काय आहे रे? ये फुलका, ये पूरा फुलका है. ये पूरा फुलका है. अच्छा बनता है. इधर ये लाट रहे हो, इधर सब्जी काट रहे हैं, और ये इधर राइस है, और इधर ये पूरा जो ताट है, हे ताट पूर्ण लावले ना ते. पूर्ण अभी उसमें एक फुलका आएगा, हाँ. एक पापड़ आएगा, बाकी प्याज वगैरह सब रखा है बाहर, चटनी वगैरह आपको देता हूँ उधर. पूर्ण वेगळ्या पद्धतीचं जेवण आपल्या महाराष्ट्रातल्या इचलकरंजीमध्ये मिळणार आहे. आणि हे बघा कसं आहे जेवण, कसं आहे बघा. आपको उधर थाली लाता हूँ, फिर देखिए सब. थाळी आल्यानंतर तर आपल्याला कळेलच कशा पद्धतीनं असतंय, काय असते ते. यथेच्छ जेवणाचा आस्वाद. नवीन काहीतरी आहे इचलकरंजीत, त्यामुळं आम्ही इथं आलतो. आणि त्यासाठी आम्हाला इथं हे खाण्यासाठी ह्या साहेबांनी आम्हाला मदत केली आहे. तर बघू आपल्याला जेवण कसं आहे काय आहे. पूर्ण मारवाडी पद्धतीचे असते ना. पूर्ण मारवाडी राजस्थानी पद्धतीचं जेवण असते. तेही आपल्या इचलकरंजीमध्ये मिळते. हां, रविवारी दाल बाटी नावाचा प्रकार असतो इथं. आता रेग्युलर कसं असतं? हां, 200 रुपये रेग्युलर जेवणाचं ताट 200 रुपये असतं. मस्त. पार्सलची सुविधा पण आहे. पार्सलची सुविधा पण आपल्या इथं अवेलेबल आहे. त्यामुळे काही विषय नाही. आणि स्वतः करतात दादा, त्यामुळे काही विषय नाही. आणि मस्तपैकी की नाही आमची थाळी आली आहे इथं क्वालिटीमध्ये. बघा कशी थाळी, फक्त कशी आहे दाखवतो तुम्हाला. अरे बापरे, एवढी मोठी थाळी इथं आपल्याला झालं आहे. 1 2 3 4 5 6 वाटे. त्या 6 वाट्यामधले सगळ्या गोष्टी आपल्याला यथेच्छ दणका द्यायचा आहे. मस्तपैकी. इथं आपले पंकज भाऊ आहेत, अप्पा आहे. आज शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद आपल्याला इचलकरंजीमध्ये घ्यायचा आहे. इकडं पापड पण दिले आहेत, मस्त चटणी दिले, बाकीचं सगळं आयटम दिले. बघा मिरची, बघा मिरची कशी आहे, मस्त मस्त यथेच्छ आहे. खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगतो कसं आहे. ॲक्च्युली इथं आम्ही पहिल्यांदा आलो आहे. भावानं आणले आपल्याला. भावानं सांगू दे काय काय आहे त्यात. सांगा काय काय आहे. ये राजस्थानी कढ़ी. ओके. ये राजस्थानी फरसाण आहे. पर ही राजस्थानी दाल आहे. राजस्थानी दाल. ओके. आणि हे सगळ्यात स्पेशल म्हणजे यांचं चोरमा आहे. हा चोरमा सगळ्यात फेमस आहे. ओके. गुळापासून बनवलेला चोरमा आहे. बर. इतका फेमस आहे की लोक खूप लांब लांबून इथं खायला येतात. ठीक आहे, ते पण ट्राय करू आपण. त्यानंतर या 2 भाजी आहेत. भाजी, एक मटकीची भाजी आहे. ओके. आणि एक फ्लॉवरची बटाट्याची भाजी आहे. आणि दही पण आहे. दही पण आहे. सोबत आपल्याला चटणी दिले, त्यानंतर पापड दिलेला आहे. मस्त मिरची आहे, मस्त असं लिंबू आहे, चटणी, सगळे आयटम आहेत व्यवस्थित यथेच्छ. मस्त राजस्थानी जेवणाचा आस्वाद आपल्याला करायचा आहे. यथेच्छ दणका द्यायचा आहे. आता जेवण करतो, कसं आहे ते तुम्हाला नक्की सांगतो. मस्त चपाती घेतली, भाजी, दालमध्ये थोडंसं दही आणि अप्रतिम
विषय नॉट. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. हे खायला आपल्याला कुठं राजस्थान जायला लागत नाही हो, इचलकरंजीत मिळते, यायचं खायला, काय अडचण आहे. हे पण भारी आहे, मस्त आहे. हा चोरमा आहे बघा, चोरमा मस्त ड्रायफ्रुट्स वगैरे घालून केला आहे. येथेच टेस्ट एक नंबर आहे तिथे. प्रॉपर तुपात आहे, प्रॉपर तुपातला. आणि बसं ना मस्त असं ह्याच्यात टाकायचा, थोडंसं शेक करायचा आणि खतरनाक. ही काय जाळी आपल्या घराची चपाती असते ना, हां तशी त्यांची जाडी रोटी येते. हे घ्या, फोटो घ्या. ही जाडी रोटी इथे जाडी पूर्ण तूप आहे बघा, जसं तूप. मी काय म्हणतो ते नंतर कधी आम्ही पापड मागवतो काय राईस बरोबर. आता फक्त हां मस्त मस्त येथेच क्वालिटी आहे, मस्त आहे, मस्त क्वालिटी म्हणजे क्वालिटी. ही असलं जेवण जेवल्यानंतर की नाही, पहिल्यांदा तुम्हाला सांगतो नॉनव्हेज विसरलो आम्ही. काय हो, नॉनव्हेज खाणार नाही. एक नंबर. बरोबर आहे की नाही? शुद्ध शाकाहार उत्तम आहार. शुद्ध शाकाहार उत्तम आहार हे असं मिळाल्यावर विषय नाही हो, 100% विषय नाही. सगळं संपलंय, सगळं आता जेवढं होतं तेवढं सगळं संपलंय. चोरमाने मागवला आहे मस्त. यथेच्छ क्वालिटी म्हणजे क्वालिटी, लय भारी आहे, लय म्हणजे लय. आजपर्यंत का नाही मी असलं जेवण कुठे जेवलो नाही, एवढं भारी आहे. हे चोरमा आहे की नाही तुपातला प्रॉपर, आई शप्पथ बघा काजू बिजू कसं आहे. परत एक घेतला मी परत, एवढं भारी आहे, लय भारी आहे. असं मस्त कुस्करून खाण्यात मजा आहे ना, ही वेगळीच. शेवटला राईस सुपर है सुपर. इसे हमको लेकर आ गया. अच्छा अच्छा. हमारा दोस्त ही है. मस्त राईस घेतलाय त्याच्यामुळे डाळ घालून. त्याच्यामुळे जेवायचं जेवू आपण. हो का, काय आले पापड, गरम गरम पापड नाही म्हटलं जायचं. आणि मस्त कैसे? एक नंबर. राईस, दही आणि डाळ. लय भारी वाटतं, लय भारी, लय म्हणजे लय भारी वाटतं. एक नंबर. खिचड़ी है क्या? आज ये तुम्हारा सब यूट्यूब पे, इंस्टाग्राम पे, फेसबुक पे गया पर तुम्हारा डिश है ना, ये फेमस कर दिया है ना, इसलिए तो मैंने उनको लेकर आया. कढी कढी कढी. भैया एक ही पापड़ दे दो. आया 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 आया. नहीं बस 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 बस. अप्रतिम. आवाज बघा फक्त, आवाज. कढी पूर्ण पापडाचा आवाज बघा. एक नंबर, एक नंबर. असं सगळं जेवण जेवढं यथेच्छ मस्त. आता थोडंसं दही आहे, त्यामध्ये साखर टाकणार, हे बी संपवणार. दही पण घरगुती असल्यामुळं क्वालिटी आहे एक नंबर. इकडं अजून यांचं जेवण चालू आहे, दोघांचं पण आवरल्यात. असं एवढं भारी वाटलं जेवण, क्वालिटी म्हणजे क्वालिटी. परत आणि मी परत येणार इथं 100%. आणि तुम्ही पण नक्की येते या.